पाटवडी रस्सा बनवण्यासाठी मी घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि जिरे. लसूण, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या आणि जिरे हे सर्व मी आता बारीक करून घेते. पाटवड्या बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. 5 ते 6 चमचा एवढे ऑइल घालायचे. तेल गरम झाल्यावर यात सर्वात आधी घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा छान फ्राय करून द्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर यात घालायचे आहे आपण बनवलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट यात टाकायची. छान लालसर होईपर्यंत फ्राय करायचे. यात घालायची थोडीशी हळद, 1 चमचा मिरची पावडर, मिक्स करून घ्यायचे. कमी आचेवर छान फ्राय होऊ द्यायचे. हे छान फ्राय झाल्यावर याच्यात आता आपण घालूया पाणी. चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर. रस्स्याला छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. रस्सा छान उकळून झाल्यावर गॅस केलेला आहे बंद. पीठ इथे छान मी मिक्स करून घेतले आहे. रस्सा थंड करून मग त्यात बेसन घातल्याने यात अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत. व्यवस्थित छान प्लेन असे बेसन इथे आपले पिठलं तयार झालं आहे. गार झालेल्या रस्स्यामध्ये बेसन पीठ मी छान मिक्स करून घेतले आहे आणि त्यामुळे याच्यात अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. एकदम व्यवस्थित प्लेन असे पाटोड्याचे मिश्रण इथे तयार झालेले आहेत. आणि चला आता आपण यावर झाकण ठेवून 5-10 मिनिटे चांगले शिजू देऊया. मधून मधून हे मिश्रण थोडे हलवून घ्यायचे. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया. छान असे पिठले इथे आपले तयार झालेले आहे आणि आता गॅस मी बंद करते. पाटवड्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे आता मसाला तयार करते. यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये घालायचा आहे कांदा. पॅनमध्ये मी घातलेले आहे थोडेसे तेल आणि त्यात टाकते कांदा. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा पूर्णपणे लालसर असा भाजून घ्यायचा आहे. थोडा फ्राय झाल्यानंतर यात घालायचं आहे टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो छान भाजून झालेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट मी ऑलरेडी इथे तयार केलेली आहे. पाटवडी रस्सा बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेले आहे आणि त्यात तेल घातलं आहे. आता आपण यात सर्वात आधी घालूया काही कढीपत्त्याची पाने, 2 तेजपत्त्याची पानं घातलेली आहे. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता यात आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे. पाव चमचा काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकते. 1 चमचा धना पावडर घालायची आहे. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत 10 मिनिटं चांगला शिजू द्यायचा आहे. थोडासा गरम मसाला घातला आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही टाकू शकता.
थोडा कांदा लसूण मसालाही तुम्ही ॲड करू शकता, याने भाजीची चव खूप छान होईल, पण मी यात फक्त गरम मसाला टाकलेला आहे। आता मसाला इथे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत तयार झालेला आहे। आता मी यात पाणी टाकते।